राज्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं असून नाशिक जिल्ह्याला अवकाळी पाऊस व गारपिटीने चांगलेच झोडपले आहे। नाशिकच्या येवला, निफाड, चांदवड, सिन्नर या तालुक्यांना गारपीट व वादळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे। येवला तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी छगन दावल गोविंद यांची कांदा चाळच वादळी वाऱ्याने उडून गेल्याने 120 क्विंटल कांदा भिजून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे। यासह अनेक घरांचे पत्रे देखील उडून गेले असून जळगाव नेऊर या ठिकाणी विवाह सोहळा सुरू असताना लग्न मंडप देखील उडून गेला। दरम्यान सुमारे 1 तासापासून वादळी वारा सुरू असून पाऊसही मोठ्या प्रमाणात सुरू आहे। शेतकऱ्यांबरोबर सर्वसामान्य नागरिकांचे देखील यामुळे नुकसान झाले आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी दीपक सोनवणे यांनी आढावा घेतला। छगन दावल गोविंद, राहणार सावरगाव व आता 1-1.5 तासापूर्वी अवकाळी पाऊस आणि वादळ, या वादळानं गारपिटीनं माझी कांद्याची चाळ उडून गेली 100-150 फूट आणि त्या कांदा वल्ला झाला अख्खा। तो 120 ते 150 क्विंटल कांदा होता। त्या कांद्याची नुकसान झाली। आता याची मला सरकारनं तातडीनं भरपाई द्यावा। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।